पालकांनी शाळा बंद केली. शाळेतून त्यांचा ग्रुप असतो ना, त्यांच्या शाळेच्या शिक्षकांनी कोणी त्यांनी पाठवायच्या आधी शिक्षण ते त्यांना कोणी शिक्षकांना पालकांनी रिक्वेस्ट केली की शाळा बंद ठेवा. मी संपूर्ण तिथे होते. पालकांनी रिक्वेस्ट केली की ॲडमिन ग्रुप ॲडमिन तुम्ही आहात तर तुम्ही ग्रुपवर टाका, आम्ही शाळेत आमच्या मुलांना पाठवणार नाही. दोन पोलिसांकडे एका पालकाने तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये या शाळेने खरं तर मासिक पाळीच्या दरम्यान मुली वयात येत असताना त्यांच्यामध्ये अनेक मानसिक शारीरिक बदल होत असतात आणि या बदलांना सामोरं जात असताना ते अतिशय संवेदनशीलरित्या आपल्या भावना व्यक्त करत असतात. या सगळ्या दिवसांमध्ये तिला समजून घेणं हे फार गरजेचं असतं. अशा या कालावधीमध्ये शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये काही मासिक पाळीच्या दरम्यान जे रक्तस्राव होतो त्याचे काही डाग हे दिसून आल्यानंतर तिथं असलेल्या सफाईदार महिलेने ही गोष्ट मुख्याध्यापिकेला सांगितली. मुख्याध्यापकांनी खरं तर स्वच्छता करून घेणं किंवा त्याच्या संदर्भात कोणाला येते तर मुलींचा अवेअरनेस करणं, त्याच्यासाठी कशी स्वच्छता घ्यायची, खरं तर हा शाळेचाच एक भाग असतो, शिक्षणाचा एक भाग असतो की मासिक पाळीच्या दरम्यान कशी आरोग्याची काळजी घ्यावी, कशी स्वच्छता घ्यावी, या दरम्यान काही त्रास होत असेल तर त्याच्यासाठी आपण डॉक्टरांचा कसा सल्ला घ्यावा, या दरम्यानचा आहार कसा असतो, हे शालेय जीवनातल्या प्रक्रियेमधला एक भाग असताना असं न करता यामध्ये मुलींना एकत्र बसून 8वी ते 10वीच्या मुलींना बोलून प्रोजेक्टरवरती त्या स्वच्छतागृहाचे फोटो काढून दाखवले आणि हे कोणी केलं आहे असं सगळ्या मुलींमध्ये विचारल्यानंतर हे अतिशय निंदनीय गोष्ट होती. कुठलीही मुलगी पुढे आली नाही म्हणून मुख्याध्यापकांनी आपल्या महिला सफाईदारच्या माध्यमातून मुलींना खरं तर अतिशय घाणेरड्या पद्धतीने वागणूक देत त्यांच्या अंगावरचे कपडे काढून कोणाला पाळी आली याची शारीरिक तपासणी केली. खरं तर अशा पद्धतीने शारीरिक तपासणी करणं अतिशय आक्षेपार्ह आहे, निंदनीय आहे, संतापजनक आहे. या संदर्भात कालच पोक्सो अंतर्गत 8 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये मुख्याध्यापक असतील, 4 शिक्षिका असतील, एक कर्मचारी महिला आहे आणि विश्वस्त अशा 8 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. 8 पैकी 5 जणांना 15 तारखेपर्यंतची रिमांड मिळालेली, अटक करण्यात आलेला आहे. 15 तारखेपर्यंत त्यांचा तपास केला जाईल. त्याचबरोबर यामध्ये आमचे शिक्षण विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. कालपासून ते सर्वजण या प्रक्रियेमध्ये होते. आमचे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांनी देखील शाळेची तपासणी केली. याच्यामध्ये कुठेही सखी सावित्री कमिटी स्थापित करण्यात आलेली नाही. याच्यामध्ये शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या बैठका कुठेही घेण्यात आलेल्या नाही. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जे तक्रार निवारण समिती म्हणजे सातत्याने आम्ही ज्या गोष्टीवर भर देतो असतो की प्रत्येक 10पेक्षा जास्त सदस्य संख्या जिथं आहे तिथं IC कमिटी असणं गरजेचं आहे. तर या शाळेमध्ये कोणतीही IC कमिटी नव्हती. त्याच्यामुळे अतिशय अक्षम्य अशा चुका या सर्व संस्थेच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित शाळेची मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. शिक्षण विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी मुलांचंही 2 गोष्टी आपल्यासमोर आहेत. एकीकडे ज्या चुका झाल्या त्याच्या संदर्भात कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया करणं, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याचीही काळजी खबरदारी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, कारवाई होईल, त्याचा पाठपुरावा आम्ही राज्य महिला आयोग म्हणून करू. पोलिसांनी देखील तातडीने गुन्हा नोंद केलेला आहे. आमचे दौलतजी दरोडा आहेत ते स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत असताना शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा तातडीने मुख्याध्यापकांना निलंबित करत खऱ्या अर्थाने शाळेची मान्यतासुद्धा रद्द करण्याचा प्रयत्न आता केला जाणार आहे. आणि पण दुसरीकडे विद्यार्थ्यांचं शिक्षण कुठे थांबू नये म्हणून शिक्षण विभागाकडून ही संस्थेच्या शैक्षणिक कामकाज चालू ठेवण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट, मुलींच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीने त्यांना सगळ्यांसमोर आणलं गेलं, ज्या पद्धतीने प्रोजेक्टवरती दाखवलं गेलं, ज्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले किंवा ज्या पद्धतीने त्यांना विवस्त्र केलं गेलं आणि हे सगळं करत असताना या वयामध्ये खरं तर शैक्षणिक आयुष्य आणि त्याची शिकवण याचं प्रतिबिंब निर्माण करणं गरजेचं असताना अशा या शालेय जीवनामध्ये अशा पद्धतीची वागणूक मिळाल्यामुळं पालकांच्या मनामध्ये तर एक धास्ती आहेत, पण विद्यार्थ्यांनासुद्धा ते आता त्यांचा आत्मविश्वास गेल्यासारखं झालं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं काही कालावधी आपण त्यांना द्यावा. याच्यामध्ये आमचे काउन्सिलर आहेत, CWC असेल, त्यांनी
विद्यार्थिनींकडे घरी जाऊन त्यांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे माध्यमांना देखील माझी विनंती राहील की आपण शैक्षणिक हा भाग फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांशी किंवा त्यांच्या पालकांशी कोणी संपर्क करू नये. खरं तर CWC पोलीस यंत्रणा त्यांच्याशी संपर्क करेल, त्यांच्या संपर्कात राहील. आपल्याला जी काही माहिती हवी आहे ती शिक्षणाधिकारी आणि पोलीस विभागाकडून दिली जाईल. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहेत आणि यामध्ये उद्याच शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून बैठका आयोजित करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. शहापूरमध्ये जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्या बैठका सोमवारपासून सुरू होतील. परत हा प्रकार होऊ नये याच्यासाठी देखील सूचना दिल्या जातील. पोलीस, शिक्षण विभाग, आमदार आणि या सामाजिक संस्था अनेक या ठिकाणी काम करतात. यांच्या एकत्र संयोगाने व्यवस्थितरित्या मला असं वाटतं सर्वांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाईल. मागच्या वेळेस जेव्हा या संस्थेशी संबंधित जेव्हा प्रकार घडला होता तेव्हा तत्कालीन आणि आत्ताचेही सुद्धा विद्यमान जे मंत्री आहेत, जे सत्ताधारी मंत्री आहेत, त्यांनी अक्षरशः धमकीचा फोन केला होता. तसाच प्रकार या प्रकरणात ही होऊ शकतो का? कोणाला फोन केला? मला स्वतःला फोन केला होता आणि त्यांचं नावही मी सांगू शकतो. तुम्ही मला फोन करा. मॅडम असा प्रकार घडून कोणावर दबाव आणला अजिबात होणार नाही. आणि फक्त याच्यात जे वरचे आहेत फक्त जे शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांवरच कारवाई होईल असं होईल का? जे ट्रस्टी आहे यांच्यावरही कारवाई होईल? तुम्ही पाहिलं एक मिनिट हां, एक मिनिट याच्यामध्ये एक मिनिट ह्याच्यावरती ट्रस्टींवरती सुद्धा आपण गुन्हा नोंद केलेला आहे. त्याच्यामुळे ट्रस्टी हे सिनियर सिटीजन आहेत. यांच्यासाठी देखील प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसनुसार कायद्याच्या चौकटीतून कारवाई केली. आणि पोलिसांवर कुठलाही दबाव नाही, कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. मॅडम 3 दिवसापूर्वी घटना घडली आहे, परंतु ट्रस्टी जे कोणी पुढे जे विश्वस्त मात्र अजून समोर आले नाही. पालकांची मुलांची जिम्मेदारी कोण घेणार असं त्या पालकांच्या त्यात संभ्रम निर्माण झालेला आहे. हीच एक विकृती आहे. खरं तर जबाबदारी घेऊन समोर येऊन त्यांनी चूक मान्य करून कायदेशीर बाबीला सामोरं जाणं महत्त्वाचं असताना काल दिवसभर संबंधित शिक्षण विभाग आणि पोलीस त्यांना फोन करत असताना सुद्धा कोणताही प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही आहे. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आपल्या संस्थेमध्ये इतके घाणेरडे प्रकार घडत असताना पालकांमध्ये इतका मोठ्या प्रमाणातला उद्रेक असताना मुलींच्या बाबत अशा घटना घडत असताना खरं तर याची जबाबदारी सर्वस्वी संस्थेने घ्यायला हवी होती. पण कोणीही पुढे आले नाही. कायद्याच्या चौकटीतून कारवाई होईलच, पण ही एक जबाबदारी होती, सामाजिक भान होतं की आपण समोर यायला पाहिजे. म्हणून चुका झाले तर त्या मान्य करून पुढे पण चालता यायला असतं. एक संवाद साधण्याची गरज पालक आणि विद्यार्थ्यांबरोबर फार महत्त्वाची होती. मॅडम या संदर्भात यापूर्वीच SOP जाहीर केलेल्या आहेत. याच्यामध्ये त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगते, ज्या सखी सावित्री समिती असायला हव्यात. शिक्षण विभागाचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये कुठेही सखी सावित्री कमिट्या नाहीत. त्याच्यासाठी रजिस्टर केले पण समित्या कुठं केलेल्या नाही, सदस्यांची नावं कुठे लिहिलेली नाही, त्याच्या बैठका झालेल्या नाहीत. IC कमिटीसुद्धा असायला पाहिजे, त्याच्या संदर्भात कोणती समिती त्यांच्याकडे दिसत नाही. खऱ्या अर्थानं कोणतीही संस्था सुरू करत असताना धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून संस्था रजिस्टर केल्यानंतर त्याच्याबरोबर IC कमिटी कंपल्सरी असणं हे गरजेचंच असतं. त्याच्याशिवाय परवानगी मिळत नाही. मग असं असताना सुद्धा त्याच्यामध्ये कोणती रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण कोणती बैठका नाहीत आणि सदस्यांची नेमणूक झाली नाही. त्याच्यामुळे कामगार आयुक्त विभागाकडून सुद्धा या संस्थेवरती गुन्हा नोंद होईल. 4 शिक्षकांना निलंबित केले आणि एक महिला कर्मचारी सफाई कामगार ज्यांचा काही दोष नसताना जी मुख्याध्यापिका मॅडम होती ज्या त्यांनी पूर्ण हात त्यांच्यावर सोपवला आणि त्यांना कारण असताना दोषी पकडलं गेलं. याच्यामध्ये एकंदर कोणत्याही गोष्टीचा तपास करत असताना संबंधित सर्व विभागांचा, व्यक्तींचा, त्याच्यामध्ये असलेल्या पुरावे या सगळ्यांचा तपास करणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय आपण चार्जशीट दाखल करू शकत नाही. शेवटी जे पुरावे यामध्ये येतात त्या पुराव्याच्या अनुषंगाने तपास करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे दोषी कोण आहे, निर्दोष कोण आहे हे या पुराव्याअंती आपल्याला जे पुरावे मिळाले ते तपासाअंती आपल्या लक्षात येईलच.